323 सोली होते. सोलिवजे सुख अति सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया भूषण मंडित सदा सर्व काळ मुद्रा आणि माळ तुळशी कंठी नाम ओघ मुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहितर जे वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया तुका म्हणे मोक्ष भक्ताची मना नाही हे वासना त्याची खरी वृंदावन सडे चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग गरोच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय जगातील जेवढेकरांच्या पट्टीप्रमाणे 323व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं पहिलं चरण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सोलिव जे सुख अति सुखावणे. सोलिव सुख अति सुखावणे म्हणजे सोलिव सुख व्यापक ब्रह्म. सोलिव सुख म्हणजे कोणतं? व्यापक ब्रह्म म्हणजे त्याला निर्गुण निराकार म्हणतात. निर्गुण निराकारवर ते सोलिव सुख आहे. शुद्ध, त्याच्या ठिकाणी अशुद्धाचा डाग नाही, निष्ठ प्युअर असं सोनं. मायेचा जे काही आवरण आहे ते मायेचं, ते आवरण लागलेलं चैतन्य जे ईश्वर आहे त्याला सोलिव सुख म्हणता येत नाही. कारण काय, त्या ईश्वरापासून जीवांना सुखही होतात, दुःखही. आपण असं म्हणतो की ईश्वर म्हणजे एका गुणानं, सत्वगुणानं जीवाला सुख देतो, रजोगुणानं जीवाला निर्माण करतो आणि तमोगुणानं जीवाचा संहार. मग सत्वगुणानं विष्णू रूपानं जगाला सांभाळतो असं समजा. मग सांभाळण्यामध्ये सुखच देतो असं मात्र नाही. सांभाळण्यामध्ये सुख देतो असं मात्र. कधी कधी त्याचं प्रारब्ध जर त्या पापाचा असेल तर त्यावेळेला पापाचा भोग त्याला द्यावा लागतो की नाही ईश्वराला. तुमचं पाप उभा टाकल्या मग याचा अर्थ हा की लेकराला बाप सांभाळतो असं आपण म्हणतो ना. लेकराला बाप सांभाळतो, त्याला निर्माण केल्यामुळे त्याला सांभाळणं गरजेचं आहे. सांभाळणे या शब्दाचा अर्थ निवड आपल्या लेकराला सुखच देणे असं मात्र. कधी कधी त्याच्याकडून चुकल्यावर दोन थुतरीत त्याला फळ पाहावं लागते. कधी कधी उपाशी थुटीत वापर राग ते नीट होण्यामुळं कळत. मग असं ज्या वेळेला आपण करतो त्या लेकराला, त्यावेळेला त्या लेकराला तितक्या पुरतं कामाने दुःख होते की मग आमचा बाप लय निकृष्ट आहे असं त्याला वाटाही बी लागते नाही. वाटतंय ना मला, राग येते. हा, त्याच्या मनमाने वागू गेलं बरं वाटतंय आणि मनमाने वागू देणं गेल्यावर मग त्या बापाचा राग येते ना. राग येते मग ते बाप निर्गुण नाही, लय निष्ठुर आहे आमचा बाप असं म्हणण्याची तयारी असते बरं त्याच्या पोराची. त्याप्रमाणे आपली बी तयारी असते. काय आम्ही वाटवलं दिलं त्याचं कोणाचं त्या देवाचं हिमायला आणून ठेवलं असं म्हणतात की नाही माणसं. त्या रोग झाल्यावर काय झाल्यावर इतका मी देव करतो, एवढ्या वाऱ्या करतो, एवढं रात्र दिवस चिंता होय पडली मला. तुमची बायको दुखणी करून ठेवली, काय भजनाचा उपयोग केला, पुन्हा पोरग दिलं नाही ह्या म्हाताऱ्याला.
द्यायला काय कुठे गेलं पोरग? हा त्याला द्यायला पाहिजे नव्हतं होय. त्याला देता येत नाही का? कोणला नाही देता येत होय. या अहो ते करत नाही ना महाराज, त्याही करू शकतोय, ते ईश्वर आहे. मग गेलं नाही पोरग, पुन्हा हे बायकोचं दुखायलंय, हे ते पुन्हा दुखायलंय, हे असे काही उपाया मागे लागल्या, इतकं भजन करून काय फायदा आहे असं त्या जीवाला वाटायला, असं वाटायला लागते माणूस. किंवा दुसरे माणसं तर आहो हे तर काय थोडा आडाने माणसं तर काय मा देव देव करून खायला बाया, त्याचं कोणतं चांगलं झालं असं बोलते का नाही, असं म्हणतात की नाही माणसं, असं म्हणतात माणसं. हो आणि म्हणतात ते, जसा बापावर निर्गुण्याचा दोष पोरगा आणतो ना, हो, किंवा परके माणसं काय ठोकलो त्या पोराला, इतकं मारणं असतंय का, एक म्हातारा अर्ज ठेवा असं म्हणतात की नाही दुसरे बघणारे माणसं. आपण ते त्याच्या मनात काय असतं माहिती का, त्यानं केलेलं पाप फिरून घ्यायचं आणि त्याला निर्मळ करायचं त्या पोट्याला. तसं आपल्या पहिल्या जन्मात केलेलं पाप आहे, हे पापाचा भोग त्याला देणं गरजेचं आहे की नाही, कळलं? आणि म्हणून ईश्वर सुखही देतो, सांभाळणे या शब्दाचा अर्थ निवड सुखच देतो असं कोणी समजायचं नाही. ज्या ज्या पहिल्या जन्मात केलेलं कर्म आहे पापात्मक किंवा पुण्यात्मक, तसे तसे भोग त्याला देतो आणि सांभाळतो. आणि शेवट अंतिम समयाला त्याचं आयुष्य संपल्यावर तमोगुणाच्या सहाय्यानं त्याला बांधिले गाठी दे, हा बांधिले गाठी दे, हो भोगावे लागले, भोगावे लागले. आयशियाची देवी काय केली, हा आयशियाची देवी काय केली, हा त्याला देवानं काय करावं, त्याचा देवाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, हा देवाचा दोष नाही, कळलं? मग आता त्याच्या स्वरूपात ईश्वर चैतन्य जे आहे त्याच्या दुःख देण्याचं बी काम करतंय की म्हणल्यावर त्या दुःखाचं स्वरूप आहे माया आणि सुखाचंही स्वरूप मायाच आहे. म्हणजे त्याला टर्पल आहेच, आवरण आहे कशाचं, मायेचं टर्पल. जसं केरळाला काल म्हणलो की टर्पल आहे ना, टर्पल त्याला मधात गाव आहे, तसं मायारूपी टर्पल जिथं नाही, ते मायारूपी टर्पल जिथं नाही असं स्वरूप आहे ते शुद्ध चैतन्य, त्याच्यात कोणतं टर्पल नाही, निखिल सुख आहे, निखिल सुख आहे. हा निखिल सुख, सोलिव सुख त्याच्यामुळे म्हणजे इथं तुकाराम सोलिव जे सुख, सोलिव जे सुख त्याच्या पुढे गेले पुन्हा गेले अति सुखावून, अति सुख म्हणजे ते सोलिव सुख. आणि ते अनुभवास आलं ज्या जीवनमुक्ताचे, माझं ते स्वरूप आहे, माझं ते 3.5 हाताचं शरीर माझं नाहीये आणि मी ती त्या सुखाचाच वाटेकरी किंवा अधिकारी किंवा त्या सुखरूप आहे असं ज्या काळ जीवनमुक्ताला ते अतिसुख आहे. जीवनमुक्ताला कोणतं सुख आहे? अतिसुख, अतिसुख आहे बरं काय. आता अतिसुख आहे जीवनमुक्ताला, हो हे खरे, पण जीवनमुक्त होणे ज्ञान उत्तर पुढे आणखी, जीवनमुक्त होणे ज्ञान उत्तर पुढे. म्हणजे मुक्ती मिळाली या, पण त्या मुक्तीला पुरतं सारलं, मोक्ष सुखा हाणू राखा. तो का म्हणे संता निकट करू येईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. बरोबर आहे. असं अशी काही म्हणजे ज्ञानाच्या उत्तरची जी भक्ती आहे ती आम्ही प्राप्त केली. कोणी केली? ज्ञानोत्तर भक्तांनी. आणि मग त्या ज्ञानोत्तर भक्तांनी ती भक्ती प्राप्त केल्यामुळं काय मग आला नावा रूपा. कोणतं? ते सोलिव सुख होतं, ते अतिसुख अतिसुख होतं. त्या अतिसुखाहूनही सुख म्हणजे सोलिव जे सुख अतिसुखाहूनही, आणि ते उभे ते अंगणी असा हा परमात्मा विनायक भाऊ मला ते सगुण साकार झाला, निर्गुण निराकार होता. बरं काय, सगुण साकार नाही, सगुण निराकार होता, निर्गुण निराकार होता, तो ही सगुण साकार झाला. कोणाच्या? संताच्या.
हा संतांच्या भक्तीमुळं, म्हणजे त्या भक्तांच्या भक्तीमुळं आणि परमात्मा आणि आकाराला आला, आणि आकाराला येऊन आणि आकार धारण करून त्यांच्या अंगणात उभे ते अंगणी वैष्णव. अंगणी उभे म्हणजे त्यांच्या संगतीत आलं. त्यांच्या संगतीत आलं. कशासाठी आलं? की आपलं जे प्रेम आहे ते लुटण्यासाठी आलं. कळलं का? ते आनंद स्वरूप आहे हो परमात्मा. परमात्मा कसा आहे? सुखरूपच आहे. आनंदाचा गाभा आहे विठ्ठल, आनंदाचा गाभा. हा, आनंदाचा कंद. तुकानाचे छंदे विटेवरी नीट आनंदाचा कंद. बरोबर आहे. आणि तुकानाचे छंदे नाम घोसे, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. असा आनंद स्वरूप परमात्मा आहे. पण त्यालाही आपला आनंद जर द्विगुणित करायचा असेल, तर काय उपभोगायचा असेल, तर त्यालाही वरतीवर यावं लागतं. वरला त्यालाही कल्पित वरती स्वीकारावीच लागते. आणि भक्त देव पण आपल्याकडे घ्यावा लागतो, आणि त्या लोकांकडे भक्तपणा द्यावा लागतो. आणि मग त्या लोकांकडे भक्तपणा दिला, आपल्याकडे देवपणा घेतला की मग आणि जे काही आनंद आहे ते आनंद सेवन करता येतो नाही. लक्षात आलं? म्हणून वृत्ती स्वीकारल्याशिवाय कोणत्याही सुखाचा दुःखाचा अनुभव घेता येत नाही. आणि ती वृत्ती स्वीकारली कोणी? या भक्तामध्ये. सगुण साकार देवाने. त्याला वृत्ती नाही का? त्या कृष्णाला वृत्ती नव्हती का? स्वीकारली नव्हती कृष्णानं. आणि वृत्ती स्वीकारल्याशिवाय बायका लेकरण मुळण बाळण पसारण एवढा हेन तेन पुन्हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणं, हे कसं काही कामं झाले? फक्तच नव्हते ना, त्याला वृत्ती स्वीकारवायला लागली. आणि सगुण साकार होऊन आला अर्जुनासाठी. कोण? कृष्ण. अर्जुन उद्धवासाठी. इथं पांडुरंग नामदेवरायासाठी सगुण साकार. विक्रीत धरा असा हा सगुण साकार परमात्मा. पांडुरंग म्हणा, नामदेव, कृष्ण म्हणा, राम म्हणा, बघाय असे परब्रह्म परमात्मा बघाय. आणि नटला आणि आकार धारण करून अंगणात वैष्णवाच्या उभे ते अंगणी सोलिवजे सुख अतिसुखा हुनी. आणि उभे ते अंगणी वैष्णवांच्या वैष्णव. मग ते वैष्णव कोण? ते त्याच्याबद्दल खूप चिंतन आहे. तरी पण वैष्णव विष्णूचा दास. सरळ अर्थामध्ये विष्णूचा दास तो वैष्णव. आपल्याला वैष्णव म्हणून घ्यायला बरं वाटतंय, पण वैष्णव म्हणणं एवढं सोपं नाही. आम्ही वैष्णव आहोत. आम्ही कोण आहोत? वैष्णव आहोत. मग काल तुम्हाला प्रमाण सांगितलं मी. वैष्णव तो कोण? वैष्णव. हा, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. म्हणजे वैष्णव तो जया देवावरी माया. वैष्णव तो म्हणजे पूर्णपणे देवावर प्रेम आहे, त्याला काय म्हणतात? आणि मग त्याला नाही अनेक प्रमाण. त्या देवाशिवाय कोणतं प्रमाण नाही. तन नाही, धन नाही, आणि जनही नाही. हे सगळं कसपट लिहिलेले. तन धन तृण जन. तृण म्हणजे गवत. मग गवताची किंमत दिली बघा शरीराला, धनाला, कळलं, आणि जनाला. जन लांब राहिलं महाराज. जन लांब आहे, त्याच्यावर अलीकडे धन वाटते आपल्याला. जन आवडत आहे का धन आवडत आहे? आली हा, जन बी आवडत असेल तर धनासाठीच होय. आपण मोठ्या लोकांच्या खासदार आमदाराच्या पुढे पुढे करतो की नाही, ते आपल्याला आवडते की नाही? आवडत नाही. धनाकरता आवडते. हा, नाही पण ते आवडते. जन आवडत आहे कशासाठी? धनासाठी. सगळ्याची बायकोला आहे, नवरा कमळ आवडते, तिच्या स्वार्थासाठीच आवडते. हे सगळं ते स्वार्थासाठी. ते जन आवडत आहे का? ते आपल्यासाठीच आवडत आहे हो. त्याच्यासाठी काय ते आवडत? त्याच्यासाठी ते आवडत नसते, आपल्यासाठीच आवडत. मग जन आवडत आहे ते धनासाठी, धन आवडत आहे ते मर्यासाठी, धनासाठी. काय जन आवडत आहे कशासाठी? धनासाठी. आणि धन आवडत आहे ते
याला व्यवसाय चांगला असावं, गाडी चांगली असावं, झोपायला गाडी असावं, हे खायला मग खाणं मड खाणं पिणं इकडं जाणं झोपणं गाद्या लेप गादी जिबा बसणं या मळ्याला बसवायचे का स्वरूपाला बसवायचे मला मळ्याला बरोबर आहे खाण कोण खातही नाही भाऊ भाकरी कोण खाते म्हणायचं मडच खाते नाही मला नवरं वाटतं 40-50 लिटर तेल लागते आमच्या आळंदी मला वाटते 60 लिटर जाणे कमीत कमी बोलायलो हो 50-60 लिटर जाऊन यायला लागते 60 लिटर म्हणजे थोडं वजन आहे ते एका माणसाला उचलत नाही तेवढं तेल ही गाडी खपली होती आळंदीहून येऊस्तो इथून निघाली आळंदीहून येऊस्तो मी विचार करतो एवढं होतं ते बाबा ते तेल पाणी आई कसं कुठे गेलं असं कोणी खाल्लं तीनच खाल्लं कोणी गाडी गाडी तर मळे लोकांना खात असते काय गेलो कुठं तसं आपली ती गाडी दुपारा 2-4 भाकरी संध्याकाळी 2-4 तुम्ही मला माहित नाही मी एक टाइम 4 खातो नाही 4 खातो तीनला भरता तुम्ही काय बोलायचं बघा दोन आली तीनला पुन्हा चहा पाणी पुन्हा हे जांब येऊ द्या पुन्हा शेप येऊ द्या पुन्हा केळ येऊ द्या गिरणी चालूच आहे काही खाण्यावर हाते किंवा माल आणि मी फक्त जेवण्यासोबतच विचारा कोण लागेल काही खायचं जेवण्यासोबत असं काही मधात खात नाही फक्त पाणी म्हणजे पाणी दुसरं काहीच नाही पाणी खात नाही मग ते नाही 4 लागतात मला मी विचार करतो 4 भाकरी मळ कुठे घालते कोणाच ठाऊक ओके खात्याचं माणूस आता तुम्हाला वाटतंय ना माणूस म्हणते उद्या एखादं आहे आज जेवून घरात लय माणसं काय काय तुम्ही काही बी म्हणालाय जास्त थोडं खाल्ल्यावर जास्त जाते एकदा जात नसते कमी जाते किती बी जास्त खाऊ द्या कमी जाते जसं जनावर नाही 2 टाइमचं दूध एकदाच काढू 2 टाइम तुम्ही घेते दाखवा काढून मी हाल करून अनुभव आहे मला हा कधीच्या मसडून उडे हाणल्या त्या मग म्हणायचं बाईला मसड बाई उडे हाणल्या म्हणून बापा काढून घे डबल सोड एखाद्याला रावल्या बाई त्याने काय निघाल ना ते म्हणजे पहिलं दुसरं संध्याकाळी पुन्हा लिहिलंच की नाही बापा तितकं निघत नाही त्याला अनुभव जुन्या लोकांना नाही निघत सकाळचं जर त्यानं चुकविलं किंवा आपण नाही काढलं तर संध्याकाळी दूध काढायचं म्हणलं तर ते दोन्ही मिळून 6 लिटर निघत होतं ते 6 निघतच नाही संध्याकाळी हा थोडं जास्त निघत पण तेवढं निघतंय का आणि 2 टाइम काढल्यावर तसं हे 3 टाइम खाल्ल्यावर जास्त खातील का कमी खातील बरोबर आहे की नाही किती आले वही नाही भाऊ हा बरं जाऊया खाते मग हे खाल्लेलं कुठे जाते आणि कोण खाते सांगा मोठं अवघड आहे काय हे मोठं अवघड आहे लक्षात आलं का भाऊ हा हे जड आहे पण खाणारी यातली एक शक्ती आहे खाणारी कोण आहे खरा तर त्या जीपचं तेल अग्नी खाते कोण खाते अग्नी खाते तुमची मोटर असल्या ती वेस्ट ती पण कमी त्याच्यात असते जाळ आणि ते जाळ खाते ते इंधन म्हणजे तेल काही सरपण काही असले तर ते खाते आणि ते खाऊन ते जाळ तेवत राहते आणि ते तेवत राहिल्यामुळं मग ती पुढची प्रक्रिया ते इंजन फिरल्यावर त्याच्यावर ते ऑटोमॅटिक केल्या त्या चैना बिना अमुक टमुक ते फिरलं की बाकीच्या सगळ्या यंत्राला हे काम कोण करते अग्निभूत आहे ते अग्निभूत काम करते आणि ते अग्निभूत काम करून ती शक्ती येते आणि ते ओढतं मग ते त्या मड्याला ओढतं तिथवर ते मळच आहे पण ती तिथवर पुण्याला नेते पुण्याहून थांबते ती शक्ती काम करते आणि ते तेल ती खाती शक्ती आपल्याला लक्षात येत नाही कोण खाते पण ते खाते तसं हे शरीरामध्ये शक्ती ना प्राणशक्ती
प्राणचे तुझे जेट राहणे ते होत राहते प्राण आपणाच्या जोडपाती. हो फुंकणे आवरात आठी तशी नेणं किती उजळणारी किती खाणं रोज 2-4 भाकरी गडपत रोज किती महिन्याच्या सालाच्या किती लावा वगैरे हो होय रोजचे 4 झाल्या महिन्याच्या झाल्या 30 टोक मिसाचे किती 120. 120 आणि पुन्हा 120 गुणिले 12 आता कसं लावणार 2 हे झाले 1440 1440 झाली. हा 1440 झाली. नाही नाही कसं बँकेची साहेब हुशार आहे तो. आणि कॉम्प्युटर नव्हतं डोकं लावलं बघा आता 1500 भाकरी खाल्ल्या म्हणून 1500 भाकरी का थोड्या झाल्या का बाबा हे खोलीवर तितकं बसून केलं हे साला म्हणजे काय ते खाते ते लक्षात आलं म्हणजे हे मायेचाच खेळ एक प्रकारचा आणि मायातून असं हे निर्माण होतं पण महाराज त्या परमात्म्याला सुद्धा वृत्तीचा स्वीकार केल्यावर आणि मग ते आपला आनंद द्विगुणित करता येतो म्हणून एकची दोरुपे करी धर्माच्या घरी अवतरले नर नारायण मूर्ती मातेच्या उदरी असं वर्णन तिथे भागवतात आलेले नर आणि नारायण धर्माच्या घरी अवतरले एकची दोरुपे करी एकच परमात्मा 2 रूपांना नर झाला तेच नारायण बी झाला त्याला नर नारायण बद्रीनारायण नर आणि ते पुढे कृष्ण आणि अर्जुन झाला नर नारायण कृष्ण लक्षात आलं म्हणजे हा परमात्मा आपला आनंद सेवन करण्यासाठी ज्ञानोत्तर भक्ताच्या अंगणात सगुण साकार होऊन नाचतो उभा राहतो नुसता उभा राहतो म्हणजे याचा अर्थ उभा राहतो शरीर धारण करतो कामे करतो ना ते शरीर धारण केल्यावर ती क्रिया करण्याचं आणि क्रियेसाठी शरीर लागतं ती क्रिया मग त्याची सगळी योगक्षेमम वाहम्यम तयाचा योगक्षमो अगवा मदची परिला पांडवा जयाची सर्व भावा आश्रयोमी आणि हे खरंय महाराज म्हणून एक गोपी दुसऱ्या गोपीला त्या अंगणात नंदाच्या अंगणातलं जी सांगते ती मागं तुम्हाला मी म्हणलो होतो की 2 गवळणी जाऊ लागल्या रस्त्यानं आणि रस्त्यानं जात असताना ते एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणू लागली म्हणजे काय सोबती हे सखे माझं बोलणं थोडा तिला ती कृष्ण दिसला अंगणात गाईच्या अंगणातल्या गाईच्या पुपुरट्यानं अंग माकलं त्याचं तुम्हाला समजलं की गायीचे धुळा अंगावर चांगले असते घेतले मागे निघालतो मागं का गायीची देखोली बदबदा मारी निघालतो गायीची धुळ आहे ना गायीच्या पायाखाली माती गायीनं पाया केला त्याची माती उडवी ना ते फुफुरटा अंगावर यावा म्हणून त्याची आंघोळ होती म्हणून गोरळे स्नान म्हणतात ते पवित्र आहे बघा कितीतरी दोषाला निवृत्त करतो हा असं ते गायीचा फुफुरटा आणि त्या फुफुरट्यानं अंग मापून घेतलं यानं कोणी कृष्णानं आणि मग ते अंगणात नाचायले आणि ती सखी म्हणायली एका सखीला सर्व सखी मे कौतुकमेकम नंद निकेत अंगणे मया दृष्टम हे सखे एक कौतुक नंदाच्या अंगणात माझ्या दृष्टीला पडलं हो गोधुली दुसरांग नृत्यंती गोधुली गायीच्या पायाची माती त्या मातोड्यानं दुसरांग झाले अंग कसं झाले धुसर पुपुरट्यानं अंग मिळाले दुसरांग आणि नृत्यंती ते नाचायले कोण इति वेदांत सिद्धांत म्हणजे वेदाचा सिद्धांत वेदाचा सिद्धांत कोण आहे अशरीरी का शरीरी आहे अशरीरी आहे ना पण अशरीरी आहे पण त्यानंही शरीर धारण केलं भक्तासाठी आणि नंद भक्त आहे त्याच्या अंगणात हे लक्षात आलं हो उभे त्या अंगणी वैष्णवांचे हे वैष्णवांच्या अंगणात नंदासारखे वैष्णव वसुदेवासारखे वैष्णव हे नामदेवासारखे ज्ञानोबासारखे वैष्णव यांच्या अंगणात नाचत आणि नुसतं नाचत नाही सगळे कामे त्यांचे करतो सगळे कामे हो बघा आपले निळोबाराय तुकाराम महाराजांची शिष्य ते निळोबाराय स्वप्नात उपदेश त्यांना आणि यांच्या स्वप्नातच उपदेश परंपरेत यांनी साक्षात कोणाच्या डोसक्यावर हात ठेवला आणि कान फुकलेच नाही तुकाराम महाराजाला कान फुकायची चीड आहे पटत नाही कान फुकायच्या त्यांना राग आहे पण तुकोरायला चुकवेत म्हणते ती कान महाराजांनी कान फुकले का कोणाचे आणि मग महाराजाला उपदेश कसा झाला
मग महाराजांच्या शिष्या त्या काळात होत्या. महाराज होते त्या काळात देऊला गेले त्या बहिणाबाई गाय गोरं घेऊन ते गाय वासरू वासरू गेलं कोल्हापूरला. ते गाय घेऊन गेल त्या आणि त्यांचं ते नवरा कानोबा ठेवते. मग तिथं गेलं तिची गाय त्याच्या गेली ती मळ्यात बागत गेली सहजच. मोमाजी बसायच्या तर लय मारलं गाई कोणी. हो ना करतोस कुठं आलीस तू बरे. आम्ही खरे मूळ शिरूर तालुक्यातले औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुका आम्ही तिथले इकडे कोल्हापूरला आलो आणि इथं महाराजाच्या पाया पडाय आलो. पण महाराजाच्या ते दुश्मन घ्यायचा मग ते शिरड गायला मारलं त्या बाईला तुसरीत दिलं. लय दारू होता कोण मूर्ख कोणी कळले कोणाच्या नादी लागतात तुम्ही जाती नवळा म्हणे आणि त्या मराठ्याच्या नादी लागले कुंड्याच्या नवळा कवळीच्या तर नाही काय कळते त्याला असं की का तू लागलं. बहिणाबाईला दुःख वाटलं काही म्हणलं नाही. पण घरी आल्या महाराज आणि महाराजांच्या पाया पडल्या. महाराजांना म्हणाले महाराज मला उपदेश करा. ते म्हणले मी कोणाला उपदेश करीत नाही. कोणाला शिष्य मी घेऊन घेतलं नाही. मला तुम्हीच गुरु मानाय. तुला काय म्हणायचे ते म्हणते पण मी तुला शिष्य मानणार नका. पण मी माझे गुरु कोण आहे तुकाराम. स्वप्न पडेल कळला आणि स्वप्नात तू उभा आहे. आणि तुकारामाला निवस्त हा आणि कोणला याच्या परंपरेत स्वप्नातच उपदेश निरोगा राहिला स्वप्नातच. याच्या परंपरेतच आहे तसं. याची परंपरा स्वप्नात उपदेश होणे. वेगळा उपदेशच काही असा नाही की समोरची मस्त गावात ठेवून गाणं पोखणं ते मंत्र सांगितलं आणि याचा याड्याचा पसारा नाही. बिलकुल श्रद्धा ठेवा होत्या किंवा कोणावर. आज मी श्रद्धा ठेवली माझं तुमचं कोणी एखाद्या माणसानं यांच्यावर तुकोबारायावर. आमचे गुरु कोण जगत गुरु तुका अवतार नाम आहे आता संप्रदायाचं. अशी तुम्ही श्रद्धा ठेवा. आज ना उद्या तरी तुम्हाला स्वप्नात येऊन उपदेश करतील. तुमची फक्त निष्ठा राखा आणि ते सांगतील तसं ऐका. निष्ठा 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 महाराजांवर निष्ठा आहे. काय निष्ठा आहे महाराजांवर निष्ठा म्हणजे महाराज सांगेल ते ऐकावं लागेल की नाही का नाही. तुमची महाराजांवर निष्ठा आहे काय. हो मग महाराज उगा काहीतरी भामटेपणा नाही 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 आमची तुमच्यावर निष्ठा डोंगल्याची निष्ठा आहे. हे महाराज एक सांगते हे ती पण दुसरंच करते. नाही 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 निष्ठा त्याला म्हणताच येत नाही महाराज. होय नाही नाही त्याचं नाव आहे श्रद्धा. श्रद्धा आहे ना. हो आणि श्रद्धेतून केल्या जाणारं कर्म त्याला श्राद्ध म्हणतात. हो म्हणून आपली श्रद्धा आपल्या गुरुवर ना मग ती गुरु सांगतील त्याप्रमाणे ऐकणं गरजेचं आहे का नाही. नाही भाऊ का नाही. मला एक बार पंढरनाथाची म्हणली महाराज माझ्या गळ्यात लाकीट होतं लग्न झाल्यावर सुरक्षे लाकीट आलेलं पटकून आणि मी हात लावला लाकीट ना लाकीट काही ठोकत नांगराच्या साखळीवर दिसायला होतं ती काड्यात काड्या. हो सासऱ्यानं दिले एक घरात म्हणले की तुळशीवरी सोने तो गाडवाचे लेणे. मी बोल केलं याला पटलं नाही. लाकीट गळ्यातलं म्हणले नाही मला घालू नको असं. तुळशी आपलं सोनं घेतलंय म्हणजे कोणतं तुळशीची माळ सोन आहे याला सोन्याला काय करायचं नशिवर असं त्याच्या मनातला भाग आणि ते टाकून दिलं. पुन्हा अंगावर घेणारच नाही असं पण केला नाही घेतला आजपासून तुम्हाला ते सोनं घेतलं नाही पुन्हा अंगावर. मोदी बी नाही किंवा बी नाही काहीच नाही. सोनं अंगाला लागूच गेलं नाही आता पोचतो. किती वर्ष झाली त्याला 45-50 वर्ष होत आले. 45 नाही हो नाहीच लागू गेलं सोनं अंगाला अजिबात नाही. त्याला पटत नाही खरं आहे. आणि शेवटी आता माझ्या मनात बसलेले किंवा मेल्यावर बी सोनं कोणी तोंडात टाकेल तर मी कातवत जिथे पली गेलं नाही त्याचा धक्का लावून घेतला नाही. आणि तुम्ही हाताला सोनं घ्यायला नाही 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 नाही. तुळशी पत्र टाकणे तोंडात काय टाकावं पान टाकलेत ना मला आता बी नाही काय हा पवित्र काय बोलावं आता काय नाही. तुळशी पत्र खरं सोनं आहे आणि त्याची ते बघा ना ते वारंवार सोनं तुळशीच्या पानानं वाकलं पारड बघा ते सत्य महादान करी ते बघा प्रसंग
हा नुसतं तुळशी पान टाकलं आमच्या कोणी रुक्मिणी मातेनं की ते करपून वापरून बारड असं. महाराज आमचे निळोवर आहे वैराग्यवान होते, वैराग्याचे. आणि कारण काय संप्रदायातली तुकाराम महाराजांच्या असल्यामुळं जितकं तुकाराम महाराजांचं वैराग्य तितकंच त्यांच्याकडं निळोबर आहे. निळोबर आहे खरे तर त्या काळातले तलाठी होते. पांडे पण शिरूर गावचं त्यांना पांडे पण होतं. पांडे पण ही शिरूर आपलं शिरूर पांडे पण त्यांच्याकडे होतं. पांडे पण म्हणजे डॉक्टर खडी आणि कलेक्टर आले चावडीवर. हे देव पूजा करू लागली निळोबा. कलेक्टर आले. कलेक्टर आल्यावर चावडीवर कोतवाला सांगितलं डायरेक्ट पांड्याला बोलू ना. आता पांड्या म्हणजे खाल्लाय आणि ते वरला अधिकारी. मग ते पांड्या म्हणजे तलाठी. त्याच्या तलाठी म्हणजे पांड्या तहसीलदार कलेक्टरच्या तहसीलदारच्या म्हणजे खाल्लंय ना. मग ते जाय बोलणार म्हणजे ते गेलं कोतवाल. आता हे देव पूजा करी घरात बसले होते. बाहेरले अंगणात तेव्हा होते त्यांची मंडळी. हो त्यांना असं आणि नमस्कार. आता नमस्कार करायचे मदत होते. ती बाई म्हणल्या मदत पूजा करायची मी त्यांना सांगते. चावडीवर साहेब आले त्यांनी बोलले. कलेक्टर साहेब आले. बाई मदत केल्या. ती येऊन उभा टाकल्यावर त्यानं बघितली. पूजेत कधी बाई पूजेत नव्हती. कधी काही म्हणत नव्हती. आणि येऊन उभा टाकली म्हणून त्यानं बघितलं. काय अर्जंट आहे का तसं बघितलं काय नाही. चावडीवर कलेक्टर आले. ते कोतवाल बोलला सांग म्हणजे पूजा झाल्यावर येईल म्हणून. म्हणजे पूजा झाल्यावर येतो. बाईनं सांगितलं पूजा झाल्यावर येतो. पुन्हा ते कलेक्टर गेलं वापस. तिथं जाऊन सांगितलं कलेक्टर साहेबाला पूजा करायची म्हणजे पांडे. ते म्हणले की पूजा झाल्यावर येतो. पूजा आई तर मला गडबड आहे काय काम कळायला पाहिजे. जाय रांग पटकून जाय त्याला म्हणा पूजा ते सोडून टाकून द्या लवकर या. पुन्हा गेलो ते कोतवाल. बाई झालं का पूजा नाही म्हणले आणखी झाली. ते चालू एक म्हणले ते म्हणाले की ते सगळं काम टाकून घेऊन लवकर चावडीवर या दप्तर घेऊन तुम्हाला बोलले असं ते सांगितलं. डबल निरोप सांगितल्यावर पुन्हा बाईनं माझा जाऊन घरात उभा राहिली सांगितलं असं असं म्हणाले साहेब कातवा येत. ते म्हणाले की लवकर काम आहे लवकर या पूजा सोडून देऊ. ते म्हणजे जाय पूजा झाल्यावर यायलोच म्हणा एवढं. त्या पूजेत झाला विक्षेप आणि भजनी विक्षेप हिची पाय मरण मानलं मला. मेलेलं बरं नोकरीपेक्षा उपाशी राहिलेलं परवडतंय. भीक मागून खाल्लेलं परवडतंय. असली नोकरी कामाची चिटकार आला त्या नोकरीचा चिटकार आला. पूजा झाली पूजा केली वाचली तिकडे. आता ती गडबड झाली ती विक्षेप झाला. ते गुंडवून थोडी जेवढं ती पोती पुराण लागलीच. आधी एक कागद आणला लेख. आता ते हुशारच होते लेख काय फरक गेलं. श्रीमान महोदय कलेक्टर साहेब यांनी मला कामावून खाली करावं मला असं खरखर पत्र लिहिलं. आता आज तलाठ्याची नोकरी सोडून द्यायली देवासाठी. ते पत्र घेतलं ते दप्तर बी घेतलं. उठले पांडे चावडीवर आले. ते म्हणला कोतवाल म्हणला आले पांडे आले की दप्तर टेकणं हे कागद येतो साहेब. ते मान्य कर की न कर मी दिली म्हणजे मी हे दिले ना त्याचं पत्र तू बघतोय काय गेलो. राग आला हे ओळखलं कलेक्टर ना पत्र वाचलं की राजीनामा नाही. अरे त्यांचं कुटुंब उपाशी मरलं. कलेक्टरला वाटलं ना आता ड्युटी खाली झाल्यावर कुटुंब उपाशी मरले लेकर बाळा उपाशी बसले. त्यांची काही लई मोठी दुसरी काही स्टेप नाही. जाय पत्र जाय बोलून त्यांना राग आला बोलून पण आता हे होऊ नये. काही माणसं द्यायला असतात ते गेलं विचार कोर्टवर गेलं. म्हणजे तुम्हाला म्हणाले की नोकरी कशाला सोडता हे त्याला अजिबात नाही म्हणावं. साहेबाला सांग मला आता नोकरी करण्याची इच्छाच नाही मुळीच. मी चावडीवर येणारही नाही. कोणाचा माझ्या नाही पांडुरंगाचा दास आहे मी. दुसऱ्याचा कोणाचा दास नाही. अजिबात नको कोणाचा दास येतो. तू सांग त्यांना.
सांगितलं. आणि घरी येऊन बायकोला सांगितलं मी नोकरीचा राजीनामा दिला. ती म्हणली तुमच्या मनावर. ती बायको तशी होती सहमत. आपल्यासारखी बायको असते ती म्हणजे काही येड झालं का काय? सरकार लोक एवढी एवढी नोकरी करायची सोडली असं म्हणली असती की नाही? काय खावं असं. पण ती म्हणली तुमच्या मनावर. काहीच नाही महाराज. ती नोकरी सोडून दिली आणि तिथून पुढे रात्र दिवस ईश्वर चिंतनात काळ चालू होता. कोणाचा? आणि ती ईश्वर चिंतनात काळ घालविला. काहीच नाही करायचं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आणि मग पंढरीच्या वारीला शिवर मार्गे येत असताना पिंपळनेरला एक सावकार होते आणि तिथून चालले होते मुक्कामाला सावकाराच्या घरी राहिले. त्या पिंपळनेरला पंढरपूरला जाता येतात. तर त्याची अडचण जोड झाली त्या सावकाराची यांच्यामुळं राहिल्यामुळं. म्हणून सावकाराला भक्ती जळली आणि सावकारानं त्या गावाला पुन्हा ठेवून घेतलं. आता म्हणते पिंपळनेर. निळवळ्याचं गाव खरं पिंपळनेर नाही, हे त्या गावचे उपरे. पण सावकारानं ठेवून घेतलं मोठ्या श्रीमंतानं आणि त्याच गावात मग शेवटली. तर त्यांच्या पोरीचं लग्न केलं पांडुरंगानं. कोणाच्या? गरिबी, नोकरी नाही काही नाही. मग असं जगायचं. कोणी खायला देत खायचं. लोक श्राद्धावाने सांभाळते बस. काही गरज नाही. पोटाला मिळते का बस झालं. काय करायचंय? ईश्वर चिंतन वारी पंढरीची असं ध्यानधारणा भजन पूजन लोकांना कीर्तन करून सांगणे असं. आणि उपदेश स्वप्नात झाला. कोणाचा? तुकोबा यांचा. हा म्हणजे घरा आले घरा आले घरा आले कृपाळू. केला निळा केला निळा केला निळा पावन असं म्हणले. ते घरा आले वैकुंठाहून आले आणि अनुग्रह केला असं ते म्हणलं. मग असे की त्या निळोबायांच्या घरी परमात्म्यानं लग्न अल्पपुरीचं सगळे काम केले. कळू दिले नाही. रूप घेतलं सामान्य माणसाचं. सगळं काम केलं. सगळं काम त्या लग्नाचं. याला म्हणते उभे त्या अंगणी. असा हा परमात्मा सगुण साकार होतो. सोडीव जे सुख आहे त्या सुखाला हातपाय फुटतात. त्या सुखाला काय? हातपाय फुटतात. हो हातपाय फुटतात. आणि हातपाय फुटून आणि ते मग परमात्मा आणि भक्ताच्या घरी नाना जगत निर्माण करता येतं. स्वतःचं शरीर स्वतःला काय दुसरं टोपण धरता येणार नाही काय त्याला. म्हणून तर कृष्ण शरीर बरं काय निजामाला जाताना कुठे गेलं का अग्नी जाळायला राहिलं नाही म्हणजे बेपत्ता झालं असं वर्णन आहे भागवतात. ते शरीर जाळायला फिरायला राहिलं नाही म्हणजे का? ते मायेचा साक्षात परिणाम होता. त्यानं धारण केलेलं शरीर साक्षात मायेचा परिणाम होता. ते सत्वगुणी मायेचा. आणि म्हणून ते शरीर मायावी असल्यामुळं तिथं भगवंतानं सोडून दिलं. कातीने सरतो जसा सरप कातीन टाकतो तसं शरीर सोडलं. आपल्या लोकांना गेले भगवान परमात्मा. बरं रामाचंही तसंच आहे. राम अवतारामध्ये त्या शरयू गंगेत शिरले. शरयू गंगेत शिरले तर राम पुन्हा पुढे आले नाही. गेले कोण्या लोकाला? साकेत धाम म्हणते. अयोध्येत राम गेले कोण्या धामाला गेले? साकेत धाम. हे गोलोक साकेत धाम शब्द जरी वेगळे वेगळे असले तर वस्तू एक आहे. अशा लोकांना देव गेले. म्हणजे असा सगुण साकार परमात्मा आपल्या भक्तासाठी होतो. आणि भक्तासाठी होऊन आता कितीतरी उदाहरणं सांगता येईल. तुम्हाला माहिती आहे की नाथाच्या घरी पाणी भरलेलं. प्रत्येक हर एक संतांच्या घरी कामे केलीत की नाही देवानं? तुकोबाराच्या घरी काम केलं नाही का? त्यांच्या घरी काम केले. नाथांच्या घरी काम केले. म्हणून तर नाथांच्या आरेमध्ये तर म्हणतात महाराज काय सांगावं. कावलीने प्रभूने सदनात वाहिले पाणी. एकच काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. मोरपंथाची आर्या पुढे एक पाणी मग त्याचा अर्थ लावायचा लावा. ते केलं की चोकाम्याच्या बहिणीचं चोकोबाची बहीण झाला चारुंधर आणि वहिनी उडाला दार हाका मारी. हेच कोणा भक्ता सांगा. इथं नाथांच्या घरी काय म्हणलो तुम्हाला? कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी. अत्यंत आवडीने आणि पुन्हा खांद्यावर कावड घेऊन प्रभूने म्हणजे देवानं सदनात वाहिले पाणी. त्यांच्या घरी पाणी वाहिलं. हिचा अर्थ हे झाला. एकच काय वदावे मोरोपंत म्हणले. एवढंच काय सांगावं.
पडल्या कार्यात वाहिले पाणी. हातभार. तिथं पाणी हाताला म्हणतात, इथं पाणी म्हणजे जल, इकडं पाणी म्हणजे हात. बघा डोकं कोणाचं? मोरोपंताचं. हो, एकची काय वदावे पडलेल्या कार्यात वाहिले पाणी. नाथाचं कोणतंही काम असेल तर हात राबविले की नाही त्यानं. भाजी चिरून दिली, गंध उगळून दिला, आसन टाकून दिलं, काय कामं केली नाहीत नाथांचे सांगा. असं म्हणायचंय कोणाला? मोरोपंत. कळलं महाराज? असा हा परमात्मा. आणि सोडीव जे सुख अतिसुखा होणे आणि उभे ते अंगणे वैष्णवांच्या. याचा अर्थ हा झाला. आपण पुढच्या कर्माचा विचार उद्या करू बरं काय. आणि आमच्या गायवरची परीक्षा आहे तेवढी घेऊ.